रिसोड तालुक्यातील रिठ्ठद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी संत सभागृहात संपन्न झाला। सुरुवातीला राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन अध्यक्ष व सर्वच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं व रीतसर कार्यक्रमाची सुरुवात झाली। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार कुळमेथे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून गावच्या सरपंचा सौ पंचकुला प्रल्हाद आंभोरे, नारायण किसन आरू तालुका प्रमुख, शिवसेना विठ्ठल आरू मान्य सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड, धनंजय बोरकर संचालक, प्रदीप बोरकर पोलीस पाटील, आत्माराम आरू संचालक खरेदी विक्री रिसोड, राजाराम आरू मान्य उपसभापती, गजानन आरू उपस्थित होते। यावेळी महसूल विभागाच्या वतीने नायब तहसीलदार कुळमेथे यांचं शाल, पुष्पगुच्छ तसेच सर्वांचं बेलपत्राचं झाड देऊन स्वागत करण्यात आलं। यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल। यावेळी सुरुवातीलाच नारायण आरू यांनी आपल्या भाषणात महसूल मंडळातील सर्व शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना आवाहन केलं की जलतारा रोड योजनेचा फायदा घेऊन शेतीचा स्तर सुधारावा व उत्पन्न वाढवावे। पीएम व नमो योजनेच्या तक्रारी, श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना, विधवा, अपंग इत्यादी लोकांच्या तसेच शेत रस्त्याच्या तक्रारी निकालात काढण्यासाठी आपणच पुढाकार घ्यावा व प्रतिसाद द्यावा। तसेच 7/12 लाभ आधार जोडणीसाठी ॲग्रिस्टॅग करण्यासाठी शेतकऱ्यांनी करून घेणं गरजेचं आहे। शासनाच्या योजना याशिवाय मिळणार नाही तसा अध्यादेश प्राप्त झालेला आहे, त्यासाठी शेतकऱ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। त्यासाठी तक्रार करणे आणि तक्रारीचं निवारण करून घेण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, विधवा, अपंगांच्या इत्यादी योजनेचा लाभ घेऊन आपल्या काही तक्रारी असल्यास त्या पूर्ण करण्यात येतील आणि पीएम किसान, नमो योजना, अन्नधान्य पुरवठा योजना इत्यादी सर्व योजनांच्या तक्रारीची दखल घेऊन त्या सोडवण्यात येतील। जलतारा योजनेमध्ये अल्पभूधारकांना 4,600 अधिक रुपये सहकार्य म्हणून भेटतात, त्याचाही त्यांनी फायदा घ्यावा असं यावेळी त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमाचं संचालन तलाठी गोटे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन भावेशकर यांनी केलं। यावेळी सी पडवे, रिसोड मंडळ अधिकारी, नप्ते आणि रिठ्ठद महसूल मंडळातील सर्वच तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामपंचायत अधिकारी, रोजगार सेवक, पोलीस पाटील, अन्नधान्य पुरवठा संघटनेचे पदाधिकारी, कोतवाल मंडळातील सर्व शेतकरी व आपल्या समस्या घेऊन आलेले लोक उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करता वाशिमहून ज्ञानेश्वर रगट यांची रिपोर्ट।